कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा अगं आशू इकडे अरे, इकडे ही तू काय- काय- लवकर इकडे ये अरे. लवकर इकडे इकडे बस। काय आज ना खूप मजा आली अरे म्हणजे काय अरे म्हणजे घरात ना आम्ही खूप धमाल केली। पण काय केलं ते तरी सांग। अरे एवढी भारी धमाल केली ना म्हणजे हा. हैं? हो आईने एवढं सगळं केलं हो. आई मला ना एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं म्हणजे आई जेव्हापासून तुझ्याबरोबर राहायला लागली तू जेव्हापासून आईला घेऊन गेलीस ना तू आईचं एकदम ट्रान्सफॉर्मेशनच केलंयस। गप बस आशू, असं काही नसतं आणि असं कोणी लगेच बदलत नाही रे। फक्त आपण लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, कसं जगतोय आपण ह्या विचाराने आपले पण सोडून देतो। सीताईंचं पण ना तसंच झालं। पण सीताईंचं हे रूप तुम्ही पण बघितलं नसेल ना। प्रत्येक बाईचं बालपण आहे ना तिच्या लग्नानंतर हरवून जातं, पण तेच बालपण आज जिवंत होताना मी बघितलं रे। खरंच म्हणजे लग्नानंतर प्रत्येक बाई बदलते असं म्हणतात, पण तिला बदलावं लागतं, कारण लहानपणी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या येतात, बालपण हरवून जातं। पण आज मिळालं ना आईला तिचं बालपण। इतक्यात नाही रे, या पुढे ना बाई आजी, आई, काकू, सीताई ह्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा त्यांचं बालपण असं जिवंत करून देणार मी। बात आहे, खरंच नाही आयडिया चांगली आहे। तुझ्या बालपणाचं काय म्हणजे ते कसं जिवंत करणार आहेस? त्याचं काय एवढं, ठीकच आहे। काय ठीक आहे, खूप लहान वयात तुझंही बालपण गेलं, तुला जबाबदाऱ्या आल्या। आता एक गोष्ट मला सांग, लहानपणी तुला काय आवडायचं करायला, मग खेळायला काय आवडायचं? मला गाड्या रिपेअर करायला आवडायचं। अरे गॅरेज सोडून काहीतरी सांग। गॅरेज सोडून काय असं, हा इतरांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला आवडायचं। परिस्थितीमुळे आवडायचं शिव, इतरांच्या मनात काय चाललंय हे ओळखायला तू परिस्थितीमुळे शिकलीस, तो काही खेळ नाहीये। मला सांग, खेळ कुठला खेळायला आवडतो किंवा आवडायचा? खेळ लहानपणी तसं कबड्डी खेळले, कबड्डी कबड्डी आवडायचीच मला। हो हो, कबड्डी। हा कबड्डी Yes. कबड्डी कबड्डी काय कबड्डी काय झालं आशू? कबड्डी 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 आशू काय कबड्डी 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 कबड्डी। बघ मी पकडलं तुला, आता मी पकडलं तर तुला शिक्षा देणार। शिक्षा कसली? एकदम कडक शिक्षा। भांडायचं का आपण? भांडू की जोरदार। हॅलो हॅलो, अगं कुठेस तू? मी कधीपासून इथे उभी आहे। अगं तू कुठेस? मी आलीये इथे गल्लीत। अगं दिव्या ये। हे काय करून घेतलंयस? ते महत्वाचं नाहीये। आणि का बोलवलंयस इथे मला? अगं मी तुला म्हणाले होते ना, आता आपल्याला एकमेकींची मदत करावी लागेल। हे बघ, तुला स्पष्टपणे सांगते, तुझ्यामुळे मला अडकायचं नाही। तू काहीतरी करायला जातेस आणि स्वतः फसते, त्यामुळे आपली ही युती काही उपयोगाचीच नाही। का मोकळी झाली आहेस का सगळ्या त्रासातून?
माझ्या त्रासातून कसं मोकळं व्हायचं हे मी बघून घेईन ना. एवढा कसला माज ग? काय लॉटरी लागलीये का गबाड सापडलंय? हे बघ, मी सांगेन ते करशील ना तर डबल पैसे मिळतील. तुझी आत्ताची हालत बघून असं वाटत नाहीये की तुझा आणि पैशांचा फारसा काही संबंध आहे. दिव्या, ऐक ना, गुढीपाडव्याला काय झालं बघितलंस ना? हेच होतं नेहमी आणि मला कंटाळा आलाय. पैशांचं काय ते मी बघून घेईन, पण तो कामाचा त्रास मला परत नको. त्यामुळे तू माझ्यापासून लांब राह. खूप मोठी चूक करतेस. आतापर्यंत चुकले तुझ्याशी हात मिळवून. हे बघ, तो हात जर असाच मिळवशील तर फायद्यात राहशील. विचार कर. आणि तू अडकलीस तर मी पण अडकायचं. अगं नाही होणार आहे यापुढे असं. ऐक ना, ह्या कॉन्फिडन्सचा काही उपयोग होणार नाहीये. माझं काय ते मी बघून घेईन. अगं दिव्या, दिव्या, अरे का सगळे माज दाखवतात मला कळतच नाहीये. हे अशा ऐकणार नाही. काहीतरी मेजर सॉल्युशन काढावं लागणार आहे. सीताई, तू मला खूप आवडतं ना झाडांची काळजी घ्यायला. हो, खूप आवडतं. शिवा तुला माहितीये, मी लग्न करून जेव्हा या घरी आले, अचानक जबाबदाऱ्या पडल्या अंगावर. माहेरच्या मैत्रिणी माहेरी, मग मैत्री करायची कुणाशी, मन मोकळं कोणाकडे करायचं, मग झाडांशी मैत्री केली. पण तुमच्या मैत्रिणी तर आहेत ना इथे. हो आहेत ना, खूप आहेत, पण तेव्हा नव्हत्या ना. मग ह्यांचं सोशल सर्कल होतं, नातेवाईक होते, भेटीगाठी व्हायच्या तेव्हा झाल्या. पण खरी मैत्रीण तीच असते जी आपल्याला पूर्णपणे ओळखते, जिच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो, धमाल मजा करता येते तिच्या बरोबर. हा, हे बाकी खरं आहे. तुझी आहे कोणी मैत्रीण? नाही ना, म्हणजे माझ्या मैत्रिणी अशा कधी झाल्याच नाहीत. हा, पण पाना गँग बरोबर मी एवढी धमाल केल्या ना, खूप धमाल केली, खूप. लहानपणी बरं असतं ना, आपण निरागस मनाने मस्त सगळ्याची मजा घेत राहतो. मग आपण मोठे होतो, बालपण सुटतं, माहेर दुरावतं. हे असं नाहीये सीताई. म्हणजे आपल्या जर हक्काचे मित्रमैत्रिणी असतील ना, तर वय इम्पॉर्टंट नसतो. तुम्हाला आहेत का अशा हक्काच्या मैत्रिणी? सांगा ना, आहेत का? आहेत ना, अगदी जवळच्या मैत्रिणी, चिनू आणि कावेरी. आईला गोड नाव आहेत हा? ही त्यांची लाडाची नावं आहेत, खरी नावं वेगळी आहेत. तुम्ही मजा केली असेल ना फार? अरे खूप धमाल केली आम्ही. गावाला सगळे दुपारी झोपले की मग सुरू मजा. जायचं, दगड मारून कैऱ्या पडायच्या. आणि तुला माहितीये ते पान घ्यायचं, त्याला अशी काडी लावायची आणि त्याचा द्रोण करायचा, मग त्याच्यात करवंद जमा करायची. मग काय, आम्ही मोठ्या झालो, आमची लग्न झाली, बालपण संपलं, माहेर सुटलं आणि माहेरचं अंगण सुनं राहिलं. आता फक्त आठवणी राहिल्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.